नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण दम आलू ही रेसिपी बघणार आहोत, अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने। तर इथे मी हे छोटे आलू आणले होते आणि ते साधारण 1 किलो एवढे आलू आहेत। हे आपण 5-6 मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकडून घेतले आहेत। तर ते उकडलेले आलू जे आहेत त्याचे साल काढून घ्यायचे आणि नंतर मी पुढची कृती सुद्धा करणार आहे। तर आधी याचे संपूर्ण हे साल काढून घेते अशा पद्धतीने। तर आता आपण हे संपूर्ण आलू असे सोलून घेतले आहे, याचे साल काढून घेतले आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू आणि हे जे उकडलेले आलू आहेत त्याला थोडंसं असं या काटा चमच्याने असे टोचे देऊन घेणार आहोत। म्हणजे आपण हे आलू तळणार आहोत ना, तर छान असे आतपर्यंत तळल्या जातील आणि ग्रेव्हीमध्ये टाकल्याच्या नंतर सुद्धा याला ग्रेव्हीचा खूप छान चव येईल किंवा स्वाद उतरेल यामध्ये। त्यामुळे संपूर्ण आलू हे असे टोचून घ्यायचे आहेत। काटा चमचा नसेल तुमच्याकडे तर सुरीने सुद्धा तुम्ही असे याला होल पाडू शकता। फार नाही, असे आधर टोचून घ्यायचे। बरेच जण फक्त याचे साल काढतात आणि कच्चेच आलू तळून घेतात। तर अशा पद्धतीने एकदा करून पहा, भाजी अप्रतिम होते, खायला मस्त लागते। आतपर्यंत हे आलू शिजल्या जातात। एक एक असे टाकून घेऊया तेलामध्ये। तेल चांगलं कडकडीत करून घ्यायचं, म्हणजे आलू हे कढईला चिकटणार नाहीत। तुमच्याकडे हे छोटे आलू नसतील तर तुम्ही काय करायचं, मोठे आलू घ्यायचे आणि त्याचे तुकडे करायचे। म्हणजे एका आलूचे 4 तुकडे केले तरी देखील चालतं। असे करून तुम्ही हे दम आलूची भाजी बनवू शकता किंवा दम आलू बनवू शकता। मध्यम आचेवर आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। एक 2-3 मिनिटं तरी हे आपण आलू जे आहेत ते तळून घेऊ। आता छान याला कलर आलेला आहे बघा, थोडासा असा सोनेरी रंग आलाय। आपण हे याच प्लेटमध्ये काढून घेऊ। फार म्हणजे असे काळे करायचे नाही आपल्याला, नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा हे शिजवून घेणारच आहोत आपण। त्यामुळे फक्त 2-3 मिनिटच तेलावरती परतून घ्या। आता या कढईमध्ये अजून थोडंसं तेल टाकते। यावर टाकायचा आहे कांदा। कांदा थोडासा आपण परतून घेणार आहोत। एक मोठा कांदा घेतला आहे इथे मी। कांदा थोडा परतला की यामध्ये आपण हे मोठे मोठे असे कापून घेतलेले 2 टोमॅटो टाकणार आहोत। इथे छान असे मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले आणि लाल कलरचे घेतले आहे, म्हणजे ग्रेव्हीला कलर खूप छान येतो। आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत या कांद्यासोबत आपण परतून घेणार आहोत। टोमॅटो परतले की यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकून घेते, असं बारीक केलेलं आलं।
त्याचबरोबर लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे सुद्धा आपण परतून घेणार आहोत. थोडंसं हे कोथिंबीरीचे देठ टाकते, असे तोडून ज्या काड्या असतात ना त्या टाकते आणि हे अजून 1-2 मिनिटं आपण परतून घेऊ. यात तुम्ही 2-3 काजू देखील टाकू शकता. ग्रेव्ही आपली मस्त अशी घट्टसर होईल आणि चवसुद्धा छान म्हणजे वाढेल अजून चव याची. आता हे अजून थोडंसं परतलंय म्हणजे जवळजवळ हा मसाला तयार होत आलेला आहे. नंतर यामध्ये आपण 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि 1 हिरवी मिरची टाकते. आता हे देखील 1 मिनिटभर परतून घ्यायचं. आता हा मसाला तयार झालाय. इथे गॅस बंद करून घेते आणि हा मसाला थोडासा थंड करून आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता याचं छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आपण हा मसाला वाटून घेतला आहे बघा. छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता या कढईमध्ये तेल टाकून घेऊ पुन्हा. कढई गरम करून घ्यायची आधी आणि मग तेल टाकायचं. साधारण 3-4 चम्मच एवढं तेल टाकून घेते. तेल हलकसं गरम झालं की मग यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत. काही खडे मसाले सुद्धा टाकणार आहोत. तर इथे मी खडे मसाल्यामध्ये 1 तेजपान घेतला आहे, दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची टाकायची, थोडीशी अशी फोडून टाकायची. ही वेलची मसाला वेलची बोलतो आपण ती, म्हणजे त्याचा छान स्वाद भाजीमध्ये उतरतो. इथे 2-3 लवंग आणि 2-4 काळी मिरी घेतली आहे, ती सुद्धा टाकायची या मसाल्यात तेलामध्ये. अर्धा चम्मच जिरं सुद्धा टाकायचं आहे. मसाले व्यवस्थित हे भाजलेत. आता त्यामध्ये आपण वाटलेला हा टोमॅटोचा मसाला टाकून घेणार आहोत. संपूर्ण मसाला टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या, म्हणजे भाजीला चव चांगली येईल. मसाला जर व्यवस्थित परतला नाही तर भाजी चांगली लागणार नाही खायला. त्यामुळे इथे मध्यम आचेवरती हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता याला छान असं तेल सुटायला लागलं बघा. यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर, आपण सुकी लाल मिरची देखील टाकलेली आहे आणि हिरवी मिरची देखील टाकलेली आहे. त्या अंदाजे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. धनेपूड, पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिट पुन्हा परतायचा आहे. हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा.
तेव्हाच्या भाजीला रंग आणि चव अप्रतिम अशी येते. झाकण ठेवून 2 मिनिटं आपण हा मसाला पुन्हा परतून घेतला आहे. याला व्यवस्थित असं तेल सुटलं आहे. आता यामध्ये 1 चम्मच आपण गरम मसाला टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचा. मसाला जास्त भाजला तर चालेल, पण कमी भाजायचा नाही, म्हणजे कच्चा राहू द्यायचा नाही अजिबात. त्यामुळे 7-8 मिनिटं तरी हा मसाला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा. इथे तुम्ही पाहू शकता याला छान असं वरती तेल सुटत आलेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. आपण याआधी मीठ टाकलेलं नाही आहे. आणि आता पाणी टाकते. तर पाणी आता आपल्याला किती घट्ट ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार पाणी टाका. मी हे मिक्सरचं भांडं धुवून टाकत आहे, म्हणजे याला जो मसाला आपला चिकटलेला आहे तो सर्व निघून येतो. आणि ही ग्रेव्ही आता आपण थोडीशी अशी उकळून घेणार आहोत. याला उकळी यायला लागली की मग उकडलेले आलू यामध्ये टाकायचे आहे. ही आता जरी पातळ वाटली ना ग्रेव्ही, तरी पण आलू टाकल्याच्या नंतर घट्ट होते. जसे जसे आलू शिजतील तशी ही ग्रेव्ही घट्ट होत जाते. त्यामुळे थोडीशी सुरुवातीला पातळ असू द्या. एक उकळी काढून घेऊ याला आपण. उकळी येत आहे. आता आपण हे उकडून तळून घेतलेले आलू यामध्ये टाकणार आहोत. असे हळूवार यामध्ये सोडून द्यायचेत. आणि एक 2-3 मिनिटं पुन्हा आपण झाकण लावून याला शिजवून घेणार आहोत, म्हणजे आलू छान या ग्रेव्हीत शिजतील आणि हा ग्रेव्हीचा जो स्वाद आहे तो या आलूमध्ये उतरेल. आता झाकण ठेवते आणि मध्यम आचेवरती शिजवून घेऊ. एक 2-3 मिनिटं आपण छानपैकी असं शिजवून घेतलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्हीला मस्त अशी तर्री आलेली आहे आणि ग्रेव्ही घट्टसुद्धा झालेली आहे पहिल्यापेक्षा. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि वरून कोथिंबीर टाकणार आहोत, भरपूर असा बारीक चिरलेला. तर मस्त चमचमीत ढाबा स्टाईल दम आलू तयार झाले आहेत. कसे झाले नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. तर भेटू पुन्हा